गुड मॉर्निंग एव्हरीबडी. गेल्या लेक्चरला आपण डबल फर्टिलायझेशनची स्टडी केली होती. डबल फर्टिलायझेशनमध्ये सिनगॅमी बघितलं, ट्रिपॉइल फ्युजन बघितलं, राईट. सिग्निफिकन्स ऑफ डबल फर्टिलायझेशन स्टडी केलेलं होतं. ओके, नाऊ वी हॅव टू स्टडी डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म. ओके, आता हे एंडोस्पर्म कशापासून तयार होतं? डबल फर्टिलायझेशनमध्ये आपण जेव्हा बघितलं होतं सिनगॅमी म्हणजे झायगोट तयार होतं, आणि दुसरं जे बघितलं ट्रिपल फ्युजनमध्ये PEN प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस, जो मेल गॅमेट आणि डिप्लॉइड सेकंडरी न्यूक्लियस म्हणजे जो काही दोन पोलार न्यूक्लियसपासून तयार होणारा जो न्यूक्लियस आहे त्याच्यापासून, म्हणजे N म्हणजे काय, मेल गॅमेट म्हणजे 1N झालं, आणि डिप्लॉइड सेकंडरी न्यूक्लियस म्हणजे 2N म्हणजे किती झाले, इज इक्वल टू 3N. 3N पासून PEN म्हणजे प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस तयार होतो, बरोबर आहे. आणि हे प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस हा या एंडोस्पर्मच्या डेव्हलपमेंटसाठी यूज केला जातो. द प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस PEN इज डेव्हलप्ड इन द ट्रिप्लॉइड एंडोस्पर्म. ओके, and now we have to study the development of the endosperm. The triploid primary endosperm nucleus repeatedly divide mitotically to form nutritive tissue called endosperm. आता PEN प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस हा जो आहे तो रिपीटेडली डिवाइड होतो, रिडिवाइड होतो, मायटोटिकली होतो, मायटोसिस त्याच्यामध्ये होतं, आणि त्याच्यापासून एंडोस्पर्म तयार होतो. आता हा जो एंडोस्पर्म आहे तो कसा कोण त्यांचे टाईप आहेत, तर पहिल्यांदा पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस विदिन अ ओव्ह्यूल द एम्ब्रियो एंडोस्पर्म आर सीन इन डेव्हलप सायमल्टेनियसली. एम्ब्रियो आणि एंडोस्पर्म दोन्ही एकाच वेळी तयार होत असतात, म्हणजे एम्ब्रियो पण तयार होत असतो आणि एंडोस्पर्म ॲट अ टाईम तयार व्हायची प्रोसेस असते. त्यावेळीच हे जे काही डेव्हलपमेंट आहे एंडोस्पर्मची डेव्हलपमेंट हॅव्हिंग 3 बेसिक मोड, 3 वेगवेगळे त्याचे टाईप्स आहेत. त्यातलं पहिलं आहे न्यूक्लिअर टाईप, दुसरा आहे सेल्युलर टाईप, आणि तिसरा आहे हॅलोबियल टाईप. फर्स्ट न्यूक्लिअर, सेकंड सेल्युलर, थर्ड हॅलोबियल. नाउ वी हॅव टू सी द डायग्राम ऑफ एंडोस्पर्म. इन दॅट द फर्स्ट इज न्यूक्लिअर. ओके, दिस इज द nuclear type of the endosperm. It is the most common type of the endosperm. Here PEN primary endosperm nucleus repeatedly divide mitotically without wall formation. डायग्राम मध्ये बघितलं लक्षात येईल. ऊसपोर आहे, ऊसपोरमधून कंटिन्युअस न्यूक्लियसचं काय झालेलं आहे, डिव्हिजन झालेलं आहे. हे डिव्हिजन होताना न्यूक्लियसचं डिव्हिजन होतं पण सेल वॉल ह्याच्यामध्ये तयार होत नाही. ऊसपोर म्हणजे काय, एक एग सेल. एम्ब्रिओ म्हणजे काय, ओस्पोरपासून तयार झालेलं एम्ब्रिओ हे स्ट्रक्चर असणार आहे. आणि त्याच्या साईडला जे बघितलं तर आपण हे छोटे छोटे जे राऊंड आहेत ते काय आहेत, एंडोस्पर्म. विदाऊट वॉल फॉर्मेशन न्यूक्लिअर डिव्हिजन ह्याच्यामध्ये होत असते. आणि नंबर ऑफ फ्री न्यूक्लियाय आर फॉर्म. देर आर 2 केसेस आर सीन. फर्स्ट, द बिग सेंट्रल व्हॅक्युअल अपीयर इन द सेंटर ऑफ सेल पुशिंग न्यूक्लियाय टुवर्ड पेरिफेरी. आता ह्याच न्यूक्लियरच्या दुसऱ्या डायग्राममध्ये जर बघितलं लक्षात येईल, एक सेंट्रल व्हॅक्युअल आपल्याला दिसतो. ओके, व्हाईट कलरची जो काही मध्ये मोकळी जागा आहे, दिस इज द सेंट्रल व्हॅक्युअल विच इज प्रेझेंट ॲट द सेंटर अँड न्यूक्लिया आर प्रेझेंट ॲट द पेरिफेरी. न्यूक्लिया हे साईडला आहेत आणि सेंट्रल व्हॅक्युअल आहे. आता हे जे आहे साईडला असणारे न्यूक्लिया आहे ते काय करत असतात, मल्टीसेल्युलर एंडोस्पर्म तयार करतात. आता एक्झाम्पल कशामध्ये, तर कोकोनटमध्ये आपण बघितले, नारळामध्ये मल्टीसेल्युलर एंडोस्पर्म आहे. आणि ते कुठं असतं, आउटर साईडला जे काही खोबरं असतं ते काय आहे, मल्टीसेल्युलर एंडोस्पर्म विच इज प्रेझेंट ॲट द आउटर साईड. अँड व्हॅक्युलेटेड एंडोस्पर्म प्रेझेंट इन द सेंटर. मध्ये असणारी पोकळी म्हणजे व्हॅक्युलेटेड एंडोस्पर्म. कोकोनटमध्ये 2 टाईपचे एंडोस्पर्म दिसून येतात, मल्टीसेल्युलर एंडोस्पर्म, व्हॅक्युलेटेड एंडोस्पर्म. मल्टीसेल्युलर म्हणजे कोणतं, आउटर साईडला असणारं खोबरं जे असतं ते असणारे मल्टीसेल्युलर. आणि व्हॅक्युलेटेड एंडोस्पर्म म्हणजे काय, मध्ये असणारी पोकळी ज्याच्यामध्ये पाणी असतं, विच इज प्रेझेंट इन द सेंटर. ओके, दिस इज द फर्स्ट.
त्याच्यामध्ये सेंट्रल व्हॅक्यूल दिसून येतं. तर दुसरं कोणतं आहे, सेकंड केस कोणती आहे, सेल वॉल फॉर्मेशन रिमेन्स इनकम्प्लीट. सेल वॉल तयारच होत नाही आणि त्याच्यामध्ये कोणत्याही टाईपचं व्हॅक्युअल दिसत नाही. एक्झाम्पल व्हीट, सनफ्लावरमध्ये, व्हीटमध्ये, गव्हामध्ये ह्या टाईपचं एंडोस्पर्म दिसून येतं. ओके, दिस इज द फर्स्ट न्यूक्लियर टाईप. नाव द सेकंड इज सेल्युलर टाईप. तर सेल्युलर टाईपमध्ये बघा, एकदा डिव्हिजन होतं. सुरुवातीला काय होतं ह्याच्यामध्ये पण हे जे सेल्युलर डिव्हिजन आहे ते काहीच प्लॅन्टमध्ये दिसून येतं. ट्रिप्लॉइड PEN इमिजिएटली फॉलोड बाय द वॉल फॉर्मेशन. एकदा डिव्हिजन झालं मायटोसिस, लगेच वॉल तयार होते. नंतर परत डिव्हिजन झालं, परत वॉल तयार होतं. परत डिव्हिजन झालं, परत वॉल तयार होणार. न्यूक्लिअरमध्ये तसं झालं का नाही, ह्याच्यामध्ये वॉल फॉर्मेशन होत नाही न्यूक्लिअरमध्ये, पण सेल्युलरमध्ये वेगवेगळी सेल तयार होते. फ्रॉम द स्टार्टिंगपासून, सुरुवातीपासून वॉल फॉर्मेशन होतं आणि सेपरेट सेल तयार होते, म्हणून त्याला सेल्युलर टाईप ऑफ एंडोस्पर्म असं म्हटलं जातं. कशामध्ये आहे, बाल्सम, पेटुनिया, ॲडॉक्झा, दिस आर द प्लांट्स विच शो द सेल्युलर टाईप ऑफ एंडोस्पर्म. डायग्राममध्ये दाखवले बघा. पहिली सेल आहे एका सेलपासून. आता न्यूक्लिअर आणि याच्यामध्ये फरक बघा. न्यूक्लिअरमध्ये एक सेल होती, सेल्युलरमध्ये 2 झालेले आहेत. न्यूक्लिअरमध्ये न्यूक्लियस जो आहे तो रिडिवाईड झाले आणि साईडला पसरलेला आहे. तर ह्याच्या सेल्युलरमध्ये सेल तयार झालेला आहे, सेल सेपरेशन दिसून येतं. या टाईपमध्ये सेल्युलरचं टाईप ऑफ एंडोस्पर्म दिसून येतं. तिसरं जे आहे हॅलोबियल टाईप. आता हॅलोबियल टाईप इट ऑकर्स इन द ऑर्डर हॅलोबियल्स ऑफ मोनोकॉटिलिडॉन. मोनोकॉटिलिडॉनमधली हॅलोबियल ही जी काही ऑर्डर आहे त्या ऑर्डरमध्ये हॅलोबियल टाईप ऑफ एंडोस्पर्म दिसून येतं. आता हॅलोबियल टाईप ऑफ एंडोस्पर्म जो आहे तो न्यूक्लिअर टाईप आणि सेल्युलर टाईपची इंटरमिजिएट स्टेज आहे. डायग्राम बघितलं लक्षात येईल. न्यूक्लिअरमध्ये काय आहे, डिव्हिजन होत नाही. सायटोप्लाझमचं न्यूक्लियसचं डिव्हिजन होतं, भरपूर न्यूक्लियाय तयार होतात आणि सायटोप्लाझम डिव्हिजन होत नाही. सेल्युलरमध्ये सायटोप्लाझमचं डिव्हिजन होतं. तर हॅलोबियलमध्ये बघितलं लक्षात येईल, पहिलं जे आहे पहिल्यांदा न्यूक्लियसचं डिव्हिजन होतं, त्याच्याबरोबर सायटोप्लाझमचं पण डिव्हिजन होतं, फक्त एकदाच होतं. नंतर त्याच्यामध्ये परत वॉल फॉर्मेशन होत नाही, परत सायटोप्लाझमचं डिव्हिजन होत नाही. नंतर मग फक्त न्यूक्लियसचं, म्हणजे याच्यामध्ये सेल्युलर आणि न्यूक्लिअर दोन्ही टाईपचं दिसतात, म्हणून त्याला इंटरमिजिएट स्टेज असं म्हटलं जातं. आता ही जी काही केस आहे ती फर्स्ट डिव्हिजन ऑफ PEN इज फॉलोड बाय द ट्रान्सफर्स वॉल विच डिवाइड सेल अनइक्वली. त्याच्यामध्ये 2 सेल दिसतात, स्मॉलर सेल ॲट द चलायझल एंड अँड लार्जर सेल ॲट द मायक्रोपिलर सेल. ओके, स्मॉलर जे आहे त्याला चलायझल सेल म्हटलं जातं आणि लार्जर जे आहे ती मायक्रोपिलर सेल म्हटलं जातं. द न्यूक्लियर डिवाइड फर्दर बाय द न्यूक्लियर टाईप. इट इज इंटरमिजिएट बिटवीन द सेल्युलर अँड न्यूक्लियर टाईप ऑफ एंडोस्पर्म. एक्झाम्पल अस्पोडिलस. एक्झाम्पल काय आहे, अस्पोडिलस. इट इज द ऑर्गॅनिझम प्रेझेंट इन द मोनोकॉटिलिडॉन इन द ऑर्डर हॅलोबियल्स. ओके, अस्पोडिलस. लक्षात ठेवा, परत एकदा सांगते, न्यूक्लिअर डिव्हिजन जे आहे, न्यूक्लिअर एंडोस्पर्म जे आहे याच्यामध्ये फक्त न्यूक्लियसचं डिव्हिजन होतं, सायटोप्लाझमचं डिव्हिजन होत नाही. सेल्युलरमध्ये न्यूक्लियसचं डिव्हिजन त्याच्याबरोबर सायटोप्लाझमचं डिव्हिजन म्हणजे वॉल फॉर्मेशन होते. आणि हॅलोबियलमध्ये पहिल्यांदा सेल्युलर डिव्हिजन होतं, नंतर न्यूक्लिअर म्हणजे काय, पहिल्यांदा सेल वॉल तयार होते, नंतर मग न्यूक्लियसचंच डिव्हिजन होत जातं, याच्यामध्ये परत डिव्हिजन होत नाही. हे दोघांच्या मधली स्टेज आहे हॅलोबियल टाईप. ओके, दिस इज अबाउट द डायग्रॅम अँड स्टडी ऑफ द एंडोस्पर्म. ह्याच्यानंतर जो पॉईंट आपल्याला बघायचा आहे, एंडोस्पर्म नंतर जो पार्ट आहे डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओ. आता डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओ म्हणजे आता हा एम्ब्रिओ जे असतो ते कुठं, तर जेव्हा पोलन ट्यूब सिनर्जिडपाशी जाते, तिथं गेल्यानंतर एक सेल बरोबर हे काय करते, फ्युजन करते. मेल गॅमीट प्लस एक सेल फ्रॉम द झायगोट. आता हा जो झायगोट आहे त्या झायगोटपासून तयार होणारं स्ट्रक्चर आहे
त्यातलं आपण जे पहिल्यांदा बघायचं आहे डायकॉट एम्ब्रिओ. ओके, आता डायकॉट एम्ब्रिओ जर बघताना लक्षात येईल आपल्याला, पहिले आहे डायग्रामची झायगोटची एक सिंगल सेल आहे, दुसरी जी आहे टू सेल्ड प्रो एम्ब्रिओ. तर आपण जे बघायला लागलो काय बघतोय, डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओ. ओके, द प्रोसेस ऑफ डेव्हलपमेंट ऑफ झायगोट म्हणजे काय, एम्ब्रिओच आहे. द प्रोसेस ऑफ डेव्हलपमेंट ऑफ झायगोट इनटू ॲन एम्ब्रिओ इज कॉल्ड एम्ब्रिओजेनेसिस. नोट डाऊन, द प्रोसेस ऑफ development of zygote into an embryo is called embryogenesis. The embryo is developed at the micropillar end of the embryo sac. The growth of embryo triggers only after certain amount of endosperm is formed. कधीपर्यंत एम्ब्रिओची ग्रोथ होते, जोपर्यंत काही प्रमाणामध्ये एंडोस्पर्म तिथं तयार होत असतो तोपर्यंत एम्ब्रिओची ग्रोथ होत जाते. आफ्टर फर्टिलायझेशन द एम्ब्रिओनिक डेव्हलपमेंट बिगिन्स. ओके, नाउ द झायगोट विच इज अ सिंगल सेल स्ट्रक्चर फ्रॉम इट फॉर्म a two-celled proembryo. In that the larger cell which are present, लार्ज जी सेल आहे त्याला मग काय म्हटलं जातं, बेसल सेल. जी स्मॉल सेल आहे त्याला टर्मिनल सेल. बेसल सेल जी आहे ही बेसल सेल किंवा त्याला दुसरं नाव आहे सस्पेन्सर इनिशियल सेल. नोट डाऊन, लार्जर सेल और त्याला बेसल सेल और सस्पेन्सर इनिशियल सेल. ओके, विच इज प्रेझेंट टुवर्ड्स द मायक्रोपिल पाशी असणारी ही बेसल सेल आहे. तर दुसरी आहे स्मॉलर सेल और टर्मिनल सेल और एम्ब्रियोनल इनिशियल सेल. स्मॉलर सेल और टर्मिनल सेल और embryonal initial cell. These are the two-celled proembryo are present in the development of the embryo. दोन सेल तयार झाल्या, बेसल सेल आणि टर्मिनल सेल. बेसल सेल कुठं असणार आहे, मायक्रोपिल एंडजवळ असणार आहे, आणि टर्मिनल सेल चलायझल एंडपाशी असणार आहे. तर पहिली बघूया आपण बेसल सेल और सस्पेन्सर सेल. This cell is divided transversely in one plane to produce suspensor of 6 to 10 cell. बेसल सेल काय होते, ट्रान्सवर्सली डिवाइड होते, 6 ते 10 सेलचं सस्पेन्सर तयार करते. फर्स्ट सेल टुवर्ड्स मायक्रोपिल एंड बिकम स्वॉलन अँड फंक्शन ॲज अ हॉस्टेरियम. पहिली जी सेल आहे त्याच्यामध्ये बघा, दिस इज द फर्स्ट डायग्राम. ओके, पहिल्या डायग्राममध्ये झायगोट आहे, दुसऱ्यामध्ये बेसल टू सेल्ड प्रोएम्ब्रियो, तिसरा जे आहे त्याच्यामध्ये काय असणार आहे, क्वाड्रंट स्टेज. ओके, दिस इज द थर्ड डायग्राम. फोर्थ डायग्राम कोणती आहे, ऑक्टंट स्टेज. आता ह्याच्यामध्ये बघितलं लक्षात येईल 4 पासून 8 सेल तयार झालेले आहेत आणि ते 8 सेलपासून परत ग्रोथ होते. ऑक्टंट स्टेजमधली जी पुढची डायग्राम आहे 5 नंबरची ही डायग्राम, त्याच्यामध्ये हॉस्टेरियम तयार झालेला आहे. हॉस्टेरियम म्हणजे काय, फर्स्ट सेल टुवर्ड्स मायक्रोपिलर एंड बिकम स्वॉलन. मायक्रोपिलर एंडपाशी असणारी जी काही सेल असेल ती काय होते, स्वॉलो होते, फुगते, आणि त्याला म्हटलं जातं हॉस्टेरियम. आणि त्याच्या हॉस्टेरियमच्या खाली काय असणार आहे, सगळ्यात खालचं जे स्ट्रक्चर असतं त्याच्या खाली सस्पेन्सर असतो. इट हेल्प इन पुशिंग एम्ब्रियो इन एंडोस्पर्म. सस्पेन्सर काय करतो, तो जो काही एम्ब्रिओ आहे, एम्ब्रिओ विच इज द ऑक्टंट स्टेज विच इज द इन ग्लोब्युलर स्टेज, तो एम्ब्रिओ जो असेल तो एंडोस्पर्ममध्ये ढकलण्यासाठी सस्पेन्सर मदत करतो. ओके, आता एवढ्याच डायग्राममध्ये जर आपण बघितलं, हॉस्टेरियम सस्पेन्सर. हॉस्टेरियम म्हणजे कुठं असणार आहे, मायक्रोपिल एंडपाशी असणार आहे. सस्पेन्सर त्याच्यामध्येच तयार सेल डिव्हिजनच्या वेळी तयार झालेले सेल आहे. नंतर एम्ब्रिओ म्हणजे झायगोटपासून खालची जी सेल असणार आहे ती सेल. ओके, पण आता ह्याच्यामध्ये आपल्याला सस्पेन्सर सेल म्हणजे बेसल सेलपासून कोणत्या सेल तयार होतात, बेसल सेल किंवा सस्पेन्सर सेलपासून हॉस्टेरियम आणि सस्पेन्सर ह्या ज्या दोन लेबल आहेत ती कशापासून तयार होतात, त्या लार्ज सेलपासून, या बेसल सेलपासून हॉस्टेरियम आणि सस्पेन्सर तयार होतात. ओके, आता ही जी टर्मिनल सेल आहे,
ते टर्मिनल सेल परत काय होते, डिवाईड होते, रिडिवाईड होते, मायटोटिक डिव्हिजन त्याच्यामध्ये होतं आणि हे ऑक्टंट एम्ब्रिओ दिसून तयार होतो. ऑक्टंट एम्ब्रिओ म्हणजे 8 सेलचा ग्रुप हा तयार होतो. आता हा जो 8 सेलचा ग्रुप आहे डिव्हिजन होताना राईट अँगल टू इच अदर, पहिला जो असणार आहे एक सेल, एका सेलच्या 2 सेल, 2चे 4, 4चे 8 अशा 8 सेल तयार होतात. त्या 8 सेलमधले 4 सेल ज्या आहेत त्या 4 सेल लोअर पार्टला असतात आणि 4 सेल ज्या असतात अप्पर पार्टमध्ये असतात. ऑक्टनमधले 4 लोअर आणि 4 अप्पर पार्टमध्ये असतात. ओके, आता याच्यामध्येच परत ते ऑक्टन स्टेजचा एम्ब्रिओ जो आहे, एम्ब्रिओनल इनिशियल सेल ज्याला आपण म्हणतो टर्मिनल सेलला, लोअर टायर जो आहे 4 सेलचा ऑक्टन फॉर्ममध्ये, त्याला हायपोकोटाईल आणि रॅडिकल त्याच्यापासून तयार होतं. हायपोकोटाईल आणि रॅडिकल ही जी डायग्रॅम आहे ऑक्टन स्टेजमधली आहे, याच्यापासूनच काय होतं, सस्पेन्सर, स्टेम टिप, कॉटिलिडॉन म्हणजे काय तयार होणार आहे, रॅडिकल, हायपोकोटाईल तयार होतं. डायकॉट असेल तर 2 कॉटिलिडॉन तयार होतात, मोनोकॉट असेल तर सिंगल कॉटिलिडॉन तयार होतं आणि ह्या टाईपमध्ये हार्ट शेप्ड एम्ब्रिओ तयार होतो. अप्पर 4 सेल डिवाइड, रिडिवाइड अँड फॉर्म द हार्ट शेप्ड एम्ब्रिओ इज हॅव्हिंग 2 कॉटिलिडॉन्स. ओके, आणि त्याच्यानंतर त्याचं कन्वर्जन हॉर्स शू शेप्ड स्ट्रक्चर ऑफ एम्ब्रिओ या डायग्रॅममध्ये तयार होतं. अशी स्ट्रक्चर तयार होते. त्याच्यामध्ये 2 कॉटिलिडॉन, 2 भाग दिसतात, 2 आर्म दिसतात, त्याला म्हटलं जातं कॉटिलिडॉन. सी इन द डायग्रॅम, या डायग्रॅमवरून लक्षात येईल. देअर आर 2 कॉटिलिडॉन्स विच इज व्हाय इट इज ऑफ द डायकॉट एम्ब्रिओ. हे झालं डायकॉट एम्ब्रिओ. परत एकदा सांगते, झायगोट सेलपासून 2 सेल्ड एम्ब्रिओ, एका सेलपासून 2 सेल तयार झाले, बेसल सेल, टर्मिनल सेल. नंतर क्वाड्रंट स्टेज म्हणजे 2 सेलपासून 4 सेल तयार झाल्या. 4 सेलपासून नंतर किती, या 8 सेल तयार होतात, ऑक्टंट स्टेज. ओके, नंतर त्या ऑक्टंट स्टेजपासून हॉस्टेरियम तयार होतो आणि सस्पेन्सर सेल. बेसल सेलपासून हॉस्टेरियम आणि सस्पेन्सर आणि टर्मिनल सेलपासून एम्ब्रिओ तयार होतो. एम्ब्रिओ परत डिवाइड, रिडिवाइड होतो. त्याच्यामध्ये ग्लोब्युलर स्ट्रक्चर तयार होतं, 4 सेल आत, 4 सेल बाहेर. 4 सेल ऑफ द ऑक्टंट लोअर अँड 4 सेल ऑफ द ऑक्टंट आर अप्पर. लोअर साईडचा जो काही 4 सेल आहे त्याच्यापासून रॅडिकल किंवा हायपोकोटाईल मूळ तयार होत असतं झाडाचं. ओके, आणि राहिलेल्या ज्या काही 4 सेल आहे त्याच्यापासून प्लिम्यूल आणि कॉटिलिडॉन, खोड आणि त्याची कॉटिलिडॉन्स तयार होत असतात. असे 4 सेलपासून हे स्ट्रक्चर डिवाईड केलं जातं. जे काही वरचे जे काही 4 सेल आहेत ते वरचे 4 सेल म्हणजे हे स्ट्रक्चर डिवाईड होतात, रिडिवाईड होतात आणि त्याच्यापासून काय तयार होतं, तर तर त्याच्यापासून हार्ट शेप्ड 2 कॉटिलिडॉन्स तयार होतात. हार्ट शेप्ड 2 कॉटिलिडॉन्स तयार होतं आणि टर्मिनल प्लिम्यूल तयार होतं. स्टेम टिप म्हणजे काय, टर्मिनल प्लिम्यूल हे तयार होतं आणि त्याच्यानंतर मग त्याचं कन्वर्जन ह्या टाईपमध्ये कशामध्ये होतं, हॉर्स शू शेप्ड एम्ब्रिओमध्ये होतं. दिस इज अबाउट द डायकॉट एम्ब्रिओ. तर मोनोकॉट एम्ब्रिओमध्ये सेम तसं आहे बघा. मोनोकॉट अँड डायकॉट एम्ब्रिओ डेव्हलपमेंट इज सीन अप टू ऑक्टन स्टेज. ऑक्टन स्टेजपर्यंत आहे तसं आहे. ऊसपोर म्हणजे झायगोट, सस्पेन्सर सेल, नंतर 2 सेल, 2चे 4, 4चे 8 होतात. ऑक्टन स्टेजपर्यंत आहे तसं आहे. तर डायग्राममध्ये दाखवल्याप्रमाणे कॉटिलिडॉन, प्लिम्यूल हे सगळं, कॉटिलिडॉन प्लिम्यूल कशाचा भाग आहे, एम्ब्रिओचा आहे. सस्पेन्सर सेल हा कशाचा भाग असणार आहे, बेसल सेलचा असणार आहे. आता हा जो आहे ऑक्टन स्टेज असणार आहे, बरोबर. नंतर ऑक्टन नंतर हे ग्लोब्युलर सेल तयार होतात. इन मोनोकॉट एम्ब्रिओ सिंगल कॉटिलिडॉन ऑक्युपाईज टर्मिनल पोझिशन अँड प्लिम्यूल इज लॅटरल. प्लिम्यूल जे आहे हे कुठं असणार आहे, एम्ब्रिओ कुठं असणार आहे, सिंगल कॉटिलिडॉन असणार. मोनोकॉट म्हणजे सिंगल कॉटिलिडॉन आणि टर्मिनल पोझिशनला असणार आहे. तर प्लिम्यूल हे कुठं असणार, लॅटरल. प्लिम्यूल डायग्राममध्ये बघा साईडला आहे. दिस इज द प्लिम्यूल विच इज ॲट द लॅटरल पोझिशन. ओके, सिंगल शिल्ड शेप्ड कॉटिलिडॉन, तर रॅडिकल कॉटिलिडॉन झालं. त्याच्यामध्ये बघा सिंगल शिल्ड शेप्ड कॉटिलिडॉन कॉल्ड स्कुटेलम. दिस इज द स्कुटेलम इन द डायग्राम. सिंगल कॉटिलिडॉन आहे म्हणून सिंगल शेल्ड शेप्ड कॉटिलिडॉन. नंतर काय असणार आहे, प्रोटेक्टिव्ह शीट ऑफ द प्लिम्यूल. शूट अपेक्सच्या वर जे कवरिंग आहे त्याला म्हटलं जातं
कॉलेप्टाईल. शूट अपेक्स म्हणजे काय? प्ल्युम्युल. प्ल्युम्युलच्या वरचं कवरिंग त्याला म्हणतात कॉलेप्टाईल. ओके. आणि रॅडिकल जो असतो, रॅडिकल म्हणजे काय? मूळ. मुळाचा जो काही प्रोटेक्टिव्ह कवरिंग असं रॅडिकल आहे का? रॅडिकलला कोणी कवर केलेलं आहे? रूट कॅप. आणि रूट कॅपला कोणी कवर केलेलं आहे? कोलिरायझा. ओके. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ द मोनोकॉट एम्ब्रियो. मोनोकॉट एम्ब्रियो म्हणजे याच्यामध्ये एक काय असणार आहे? प्ल्युम्युल असणार आहे, एक रॅडिकल असणार आहे आणि एक कोटिलिडॉन असणार आहे. प्ल्युम्युललाच आपण काय म्हणतो? शूट अपेक्स. त्याचं कवरिंग कोण आहे? कोलेप्टॉल. नंतर रॅडिकल म्हणजे रूटचं कवरिंग रूट कॅप. गेल्या वर्षी आपण स्टडी केलेलं आहे. आणि रूट कॅपला कवर कोणी केलं असतं? कोलिरायझा. कोलेप्टाईल, शूट अपेक्स म्हणजे प्ल्युम्युल लक्षात ठेवा. रॅडिकल, रूट कॅप आणि कोलिरायझा म्हणजे रॅडिकल असणार आहे. स्कोटेलम म्हणजे काय असणार आहे? कॉटिलिडॉन. सिंगल कॉटिलिडॉन असतो. एपिब्लास्ट इट इज अ स्ट्रक्चर विच इज अ ग्रुप ऑफ सेल. अशा तऱ्हेने डायकोट एम्ब्रियो, मोनोकॉट एम्ब्रियो ऑक्टन स्टेजपर्यंत सेम आहे. ऑक्टन स्टेज म्हणजे कुठंपर्यंत? तर ही जी डायग्रॅम आहे सस्पेन्स आर, या डायग्रॅमपर्यंत सेम असतं. नंतर काय होतं? याच्यामध्ये प्ल्युम्युल साईडला होतं. हायपोकोटाईल रॅडिकल वरच्या साईडला, प्ल्युम्युल साईडला कोटिलिडॉन आहे. कोटिलिडॉन सिंगल असतं, ते सिंगल कोटिलिडॉनला आपण स्कोटिलम म्हणतो. कोलेप्टाईल हे कशाचं कवरिंग आहे? प्ल्युम्युलचं. तर कोलिरायझा हे कशाचं असणार आहे? रॅडिकलचं कवरिंग आहे. दिस इज द ओव्ह्यूल विच इज अ ट्रान्सफॉर्म इन टू द सीड अँड ओव्हरी इन द फ्रूट. म्हणजे ओव्ह्यूल जो असतो, ओव्ह्यूलचं कन्वर्जन सीडमध्ये होतं, तर ओव्हरी जी आहे त्याचं कन्वर्जन फ्रूटमध्ये होतं. लक्षात आलं? दिस इज अबाउट द स्ट्रक्चर ऑफ द सीड फॉर्मेशन. ओके. डेव्हलपमेंट ऑफ द डायकॉट एम्ब्रियो अँड मोनोकॉट एम्ब्रियो. या तऱ्हेनं दोन आपण आज स्ट्रक्चर बघितले. एक डायग्राम ऑफ एंडोस्पर्म. याच्यामध्ये एंडोस्पर्मचे आपण पार्ट बघितले. न्यूक्लिअर टाईप, सेल्युलर टाईप आणि हॅलोबियल टाईप. न्यूक्लिअरमध्ये काय होतं? कंटिन्युअस न्यूक्लियसचं डिव्हिजन होतं. देर इज नो वॉल फॉर्मेशन. दुसरं आहे सेल्युलर, ज्यामध्ये न्यूक्लिअर डिव्हिजन विथ वॉल फॉर्मेशन, सेल तयार होते. आणि तिसरं आहे हॅलोबियल, न्यूक्लिअर डिवाइड विथ बिगिनिंग देर इज अ वॉल फॉर्मेशन, आफ्टर दॅट देर इज नो वॉल फॉर्मेशन. and it is the intermediate stage between the nuclear and cellular type of endosperm. ओके. नंतर डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओ बघितलं. दोन्हीमध्ये एवढं लक्षात ठेवा, डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओमध्ये डायकॉट आणि मोनोकॉट. डायकॉट म्हटलं तर दोन एम्ब्रिओ असणार. डायकॉट म्हटल्यावर दोन कॉटिलिडॉन असणार. आणि याच्यामध्ये दोन कॉटिलिडॉन म्हटल्यावर डायकॉटमध्ये हार्ट शेप्ड एक एम्ब्रिओ दिसून येणार. ही डायग्राम लक्षात ठेवायची. हार्ट शेप्ड आणि हॉर्स शू शेप्ड, ह्या ज्या दोन डायग्राम आहेत लास्टच्या, ही एक डायग्रॅम आणि ही एक डायग्रॅम, ह्या दोन ज्या डायग्रॅम आहेत त्या डायकॉटच्या आहेत. आणि बाकीच्या ह्या ज्या डायग्रॅम आहेत बाकीच्या ह्या ज्या 6 डायग्रॅम आहेत सुरुवातीच्या, त्या असणार आहेत कॉमन डायग्रॅम. सीन इन द मोनोकॉटमध्ये ह्या सुरुवातीच्या ज्या सगळ्या डायग्रॅम कॉमन आहेत. नंतर जी आणि एच जी आहेत ती फक्त वेगळी असणार. एफपर्यंतच्या डायग्राम सगळ्या कॉमन असणार आहेत. जी आणि एच ही काय असणार आहे? वेगळी असणार आहे, कारण एचमध्ये सिंगल कॉटिलिडॉन असणार आहे. शूटापेक्सचं कवरिंग कॉलेप्टाईल, रॅडिकलचं कवरिंग कोलिरायझा. हे लक्षात जर ठेवलं तर सोपं जाणार आहे. त्याच्यामध्ये फारसा फरक नाही. डायकॉट 2 कॉटिलिडॉन, मोनोकॉट सिंगल कॉटिलिडॉन. मोनोकॉटमध्ये स्कुटेलम असतं, तर डायकॉटमध्ये काय असणार आहे? हॉर्स शू शेप्ड आणि हार्ट शू शेप्ड स्ट्रक्चर असणार आहे. ओके. दिस इज अबाउट द डायकॉट अँड मोनोकॉट एम्ब्रियो डेव्हलपमेंट. ओके. नेक्स्ट लेक्चरला आपण सीड अँड फ्रूट डेव्हलपमेंट स्टडी करूया. ओके. थँक्यू.